सुप्रभात. श्री परमरहस्य वाचन अध्याय 12वा, श्लोक क्रमांक 15, ओवी क्रमांक 49. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. लिंगार्पितं प्रसादं च सुभोगी लिंग संयुक्तः अनर्पित पितर्यागी प्रसादे स्थलं गुणोत्तम. एक तिसरे प्रसादी स्थल प्रसाद सेवने तिष्ठा आढळ. नित्य प्रसाद सेवे निर्मळ भावे विश्वासे. जंगम परब्रह्मची भाविजे त्याचा प्रसाद लिंग मुखे सेविजे. तृण तेही लिंगासी दाविजे मग सेविजे स्वय आपण. प्रसादा गोड कडू बहु थोडे जे म्हणती ते केवळ वेडे. शिवगणे मिरवी कोण्या तोंडे नित्य गोडी नेणे प्रसादाची. प्रसाद न मिळे धर्म भ्रष्टा जो करी परम धर्माचा साठा. कुर्तकी पाखांड मत श्रेष्ठा प्रसाद वर्ज असे पय. प्रसाद महिमा विशेष होत असे वृद्धी सिद्धी वश. वेदचर्चा प्राप्त शासनास प्रसादाने घडलीसे. अनर्पित तेन अर्पिजे कठीण अंश तो सोडून होईजे. आप पर जंगमी न लेखीजे भावे संविजे प्रसाद. प्रसादा विन्मुख न घडे कधी प्रसाद लिंगार्पित करी आदिगा. भावे सेविता प्रकाशे सद्बुद्धी अष्टमहासिद्धी ओळंगती अंगणी. हे लटिके मानसी तरी एक अष्टमहासिद्धीचे काय कौतुक. श्वानमुखे वेद वदविला देख अष्टमसिद्धी हात त्या की. प्रसाद निष्ठा जयासी पूर्ण असे तो वंदिजे म्या महिषी. त्याचे दर्शन घे विश्वासे तो पुण्य पुरुष भाग्याचा. ऐसा प्रसाद निष्ठेचा नेम तुझा दाखविला निरपुम. आता प्राणलिंग उत्तम चौथे स्थल ते एक. तथा प्राणगुणे लिंगम लिंगे प्राण महासितः. सुखम दह सखम नास्ति प्राणलिंगम स्थलम भवेत्. प्राणलिंगस्थलाचे एक निरूपण. लिंगी ऐक्य प्राणगुणे करून प्राण तो लिंगी लयात नेऊन लिंग प्राण एक झाला. लिंग तो प्राण प्राण तो ला उभयाचे एक असे अंग म्हणून लिंग गेलिया मग देही केवी राहे. बाणू अस्तमान किरण जाये दीप गेलिया प्रकाश केवी राहे. ऐसा लिंग गेलिया प्राण पाहे राहू शके केवी देवी. आत्मा गेलिया देह जरी राहे तरी लिंग गेलिया प्राणलिंगी ठाये. या लागी प्राणलिंगी न राहे लिंग गेला यावरी. अखंड त्याचा प्राण लिंग असे होऊनी मग्न. या लागी प्राणलिंग नामाभिमान शोभे तयासी. तो लिंग रूप होऊनी असे म्हणून तयास दुःख भयत असे. तो शुद्ध अख्वारित वसे निर्भय होऊनिया. सुख झालिया फुगेन दुःख झालिया तो उतरेन. कळी काळासी तो भेईना निष्ठेचे निबळे. जो स्वईचे राहो जाहला तो काय भिईल सेवकाला. तैसा तो लिंगी लिंग होय होऊनिया ठेला. तया काळ यमकैचा प्राणलिंगी तत्व समाधी. लिंगी प्राण अर्पी सुधी कायसी तया मृत्यू उपाधी. अमर असे जगतो मनोज लिंगधारी दहन करणे गोत्र हत्या जाण. स्वयं समाधिस्थ मनोन समाधी व करितया. हा शिवधर्म परम पावन साधन करिता साध्य होय जाण. जो असे वीरशैव कुलोत्पन्न जाणे मर्म गुरु कृपे. ऐसे हे प्राणलिंगी स्थळ तुझ निरोपिले सकळ. आता शरण स्थळ निर्मळ निरोपू पांचवे ते. पतिलिंगम सती चाहमिति युक्तम साधरिया. पंचेंद्रिय सुखम नास्ति शरणम स्थलमुक्तम. एक शरणस्थळाचे महिमान लिंगासी स्वपती करोन. आपण सती होई शरण प्रेम तयासी धरोन. सतीपती जैसे एक सती येरे येरासी वेदना धरिती. तैसा लिंग अस्ति प्रतियुक्त होऊनी असे. सतप्रतीचे शरीरे वेगळे दिसती पर आत्माचे एक होऊनी असती. तैसे लिंग शरणस्थिती होऊनी असे. देखुनी असत्य शरण तत्काळ तरी दंड प्राण शरण. किंकर वृत्ती निराभिमान म्हणून शरणस्थळ नाम हे. पाची इंद्रियाचे सुख अथवा दुःख अनुमात्र नाही देख. लिंग सुख सुखदायक होऊनी असे. लिंग सुखी ते राह झाला त्रिकाळ पूजा करू लागला. अखंड अहर्निशीर्ण मोठेला लिंगी लीन होऊनी. ज्याचे मुखी अखंड अमृत वाटी तो काय कांजीसी लाळ घोटी. लिंग सुख सोडून विषयासाठी रंक नवची तो. वो किल्या ओकासी परतोनी कोणी न सेवितासी. ऐसा न घे विषयासी शरणस्थळ उत्तम.
श्री गुरुची सेवा करवया सदा देह ठेविला पाया तो ठेवणी संस्कृतीची माया तया शरण महत्वावे पतिव्रता पतीचे वचनासी न टळे सदा साध जैवसी तैसे लिंग पूजा गुरु दर्शनासी न टळे काल यात्रे ऐसा लिंग मोही विषय त्यागी ते शरणस्थळ निरोपेले तुझ लागी आता ऐक्यस्थळ उत्तर मांगे निरोपू ते सहावे षडू मर्यच्च षडर्गो नास्ति चाष्ट विदार्चनम निर्भयं शिवलिंगैक्यं शिखीकपूरगोवतम ऐक्यस्थळ ते सहावे षडुर्मे वेगळे असे स्वभावे षडवर्गासी ते नागवे निरंजन मूर्ती सुखद मानापमान नाही अपपर निराभिमान क्षुधा तृष्णा शीत उष्ण लागला तर डळमळी तो काम क्रोध लोभ दम झाला जयाकडे न भले पाहो बदमत्सर सर्व विकार समूह अनुमात्र विटाळत न तयाचा मी तू हे नाही तया कधी आता मनीषा विशुक बुद्धी न गे आलिया अष्ट हा सिद्धी तरणगत वीर तो स्वयची वस्तू होऊन या लागे झरणा मरण आठवे नसे हे महाबुद्धी तया असे हे कवी घडे जेथ देह बुद्धी नाही तेथे अष्टविधार्चन पूजा काही पूज्य पूजक पूजा आपण नाही होऊनी ठेला तो भव भया विरहित न करी लौकिक गोष्टी मात न मिरवी जाणीव शहाणीव व्युत्पत्त लिंगी न होऊनी असे तो लिंगे मळून कैसा गेला जैसा कर्पूर अग्निरूपची झाला तैसा लिंगी मळून ठेला लिंग होऊनी तो भूताकृती भिन्न देखून त्रिभुवनी देख आपणा विश्वी ऐक्य आपणा पाहे म्हणून ऐक्यस्थल तो निरंजन निरांबल भवित निर्विकल्प निरंजन मूर्त निजांदन निर्धुत निरामय तो निराशनी संग अनुपत्म्य अनुरागी अनंग अनाम अपरम्य निजांग होऊनी असे तो शिवतत्व मग्न होऊन ईश्वर रूपे राहे आपण अज्ञान ते उद्धरून निज मार्ग लावित असे शिवपूजा विश्वसरण किती न असे तरी ध्यान शिवत्वाचे मुख्य खून लिंग जाण तेथेची तया जरा मरण नाही तो अमर असे विदेही योग्य भासी सदाही पूर्णत्व पावला सर्व नाडीचे शोधन करून जेथेचे शेतेचे खुंट ओन दिश दिश प्रतिशोधून दशद्वारा आकर्षी प्राण व्याप्त शरीरा भितरी तो काढून ब्रह्मांतरी प्रवेश स्त्रे निर्धारी कोटी चंद्र सूर्य प्रभा जिथे तेथे धीर करुणी उघडिता नेत्र तो तया प्रभेच्या परत्र अतिसूक्ष्म न वर्णवे अनुमात्र ज्योती पवित्र दिसत असे तो मार्ग परम कठीण मना प्रवेश नोवे जाण म्हणून या योगी उत्पन्न म्हणून तया तेथे गुरुचे न चाले कोण्या उपायान हाले एक निश्चल तो डोले स्वरूपी अखंड त्या दृष्टीचे आवरण अति सुदृढ म्हणून जरी मागे न पाहे परतोन तरीच चढे पुढती विद्युत चलगती आत्मदृष्टी चमकोनी मिळे ज्योती पोटी मागुती चढवून येता त्रिकुटी उठाउटी भेटत असे जीवाशिव पडल्या गाठी हीच असे ऐक्यता मुठी जीवाशिव तत्वाविन तेथे सृष्टी उद्भय होय जाण हा जाणोनी ऐक्य योग ओ करी लिंगार्चन सांग तो ऐक्यस्थळाचा मार्ग पावला असे निश्चये तोची सद्गुरु शिव चारासी आणि तारक विश्व जन्मासी जो पूजी ऐसिया विश्वसेसी तो होय तद्रूपची त्याचे मुखिया प्रसाद चरणीचे तीर्थ विश्वासी सेविता अधोगती चुकत तो परब्रह्म भावना निभ्रांत भावेजे निज भक्ती तो जयाकडे कृपादृष्टी पाही तयासी सुखाची दिवाळी होय त्याची काळ वंदिती पाय माईताचे भय काय तया ते परब्रह्मची मुसावले भक्ती सुखा लागी अवतरले वीरशैव नाम पावले ऐक्यस्थळ ते त्या स्थळे सत्य शरण असती तेची होवन ते मज ही होती पूजमान शतस्थळ ते हे ऐक्यस्थळ सहावे तुझ निरोपिले प्रेम भावे ऐसे एकोणी आनंदिली जीवे मग प्रश्न करीती झाली पुढारी इति श्री परम रस्यामृत शिवगौरी संवादे वर्तते त्याची टीका करुणी प्राकृत कृत्य कृत्य मन्मत इति श्री परमरहस्ये हरगौरी संवादे षट्स्थल निर्णय निरूपम नाम दशोध्याय समाप्तः श्लोक 18 ओव्या 111